येथील मेवासी उपवन संरक्षक कार्यालयासंदर्भात एक लक्षवेधी बाब समोर आली आहे. शासनाने अधिकृतपणे उपलब्ध करून दिलेली स्वतंत्र कार्यालयीन इमारत असतानाही सध्या हे कार्यालय एका खासगी इमारतीत भाड्याने कार्यरत असल्याचे आढळून आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 10 ते 15 वर्षांपर्यंत कार्यालयाचे कामकाज शासनाच्या अधिकृत इमारतीत नियमितपणे सुरू होते. मात्र अलीकडील काही काळापासून ही इमारत वापरात नसून बंद अवस्थेत आहे. त्याऐवजी कार्यालय खासगी जागेत स्थलांतरित करण्यात आले आहे, ज्यामुळे शासनावर अतिरिक्त आर्थिक खर्च होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी पार्थ न्यूजने संपर्क साधला असता संबंधित अधिकाऱ्यांकडून ठोस स्पष्टीकरण मिळाले नाही. वरिष्ठ अधिकारी याबाबत अधिक माहिती देतील किंवा आम्हाला सविस्तर माहिती नाही अशी उत्तरे देण्यात आली. दरमहा देण्यात येणारे भाडे किती आहे, हा खर्च कोणत्या निधीतून केला जातो आणि अधिकृत इमारत असूनही ती वापरात का आणली जात नाही असे काही महत्त्वाचे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. अधिकृत जागा पूर्वी वापरात असताना सध्या ती वापरण्यात अडचण काय आहे, याबाबत स्पष्टता येणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या विषयाची पारदर्शक चौकशी करून आवश्यक ते निर्णय घ्यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पार्थ न्यूज संपादक हर्षल चौधरी.